मध्ये आपण बघितलेलं होतं. तर पुन्हा एकदा जाऊया. अभिनंदन. कोरे टीम्स आपण टॉप 3 मध्ये गेलेले आहेत. 3 संघामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. आमच्या जोडीनं म्हणजे एक ज्यांच्या आवाजामध्ये एक चांगला बेसचा एक रिदम आहे, एक शब्दांची विपुलता ज्यांच्याजवळ आहे, तर दीपेश कांडी सुद्धा आमच्या जोडीने जॉईंट होत आहेत. मोठा सामना आहे. दोन्ही टीम, दोन्ही संघ, दोन्ही संघांना मी हार्दिक शुभेच्छा देतोय. एका बाजूला आहे तो जाणता राजा काटाळे आणि दुसऱ्या बाजूला हार्दिक फायटर धाकटी डहाणूचा संघ. चला जाऊया सामन्याकडे. मी जातोय पुन्हा एकदा दीपेश यांच्या दिशेने. दीपेश. धन्यवाद तुकाराम सर. ओळ्या मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर दोन फलंदाज सज्ज झालेले आहेत. एका साइडने मिस्टर यदीप गरत, दुसऱ्या साइडने चीतम गरत. पहिला चेंडू घेऊन प्रीतम गोलंदाजी मार्कवर. लवली डिलिव्हरी आपण पाहू शकतायत. गोलंदाजांचा परिपूर्ण मोठा ताफा असलेला संघ मैदानाच्या आतमध्ये. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वाच्या अवकाशाला अत्यंत जवळचं नाव प्रीतम पारीला आपण पाहतोय. ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय अप्रतिम. जो अँगल आपण पाहू शकता, खूप मेहनत घेतली गेली या अँगल साठी, कारण सुरुवातीला हा अँगल बघायला मिळत नव्हता. प्रीतम याच्या माध्यमातून आपल्याला सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहू शकतायत. सुंदर, सुरेख आणि अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. पहिले दोन चेंडू हे निर्धाव स्वरूपामध्ये. मेहनत घेणारा खेळाडू कसा असावा याचं मुख्य उदाहरण आपण पाहतो गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये. आज भिवंडी प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये जर या डहाणू तालुक्यातील खेळाडूची आयकॉन म्हणून निवड होत असेल, साधी सोपी गोष्ट नाहीये, परंतु करून दाखवलंय. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स असं म्हटलं गेलंय. शब्दांपेक्षा कृती ही नेहमीच सर्वश्रेष्ठ आहे आणि या खूप कमी कालावधीत क्रिकेटमध्ये गगनभरी घेराना हा खेळाडू ऑफ साइडला फक्त चेंडूला दिशा दिलंय. गती जास्त होती आणि त्या गतीचा फायदा उचललाय फलंदाजाने. चौकार. स्वतःचं आणि संघाचं अकाउंट यावेळेला ओपन करतोय. 4 धावा फलकावरती आपण पाहू शकतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. बघा काय व्हेरिएशन आहे. फलंदाजाचा स्टान्स जर आपण पाहिला ऍक्शन रिप्लाय मध्ये, जो जवळजवळ लेग स्टंपच्या जवळ उभा होता, आणि जेव्हा तुमच्याकडे अनुभव असतो तेव्हा कशा प्रकारे रिलीज पॉइंट ला खऱ्या अर्थाने थांबवून ठेवलं गेलंय. प्रीतम याच्या माध्यमातून सुपर बॉलिंग आपण पाहतो. यावेळेला पडल्यानंतर जबरदस्त. बघा चेंडूला दोन्ही बाजूंनी कट करण्याची क्षमता आहे. आणि टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून 195 देशांमध्ये लाईव्ह टेलिकास्ट बघत असताना जे श्रोते लाईव्ह स्वरूपात जोडले गेलेत त्यांच्यासाठी पर्वणी आहे. ओ हो, सुपर बॉलिंग यार, लवली बॉलिंग. म्हणजे जर तुम्ही अँगल पाहिला तर असं वाटेल की लेग कटर होणार आहे, परंतु जेव्हा चेंडू डिलिव्हर होतो तेव्हा तो ऑफ कटरच्या स्वरूपात निघून जातो. बघा काय जबरदस्त गोलंदाजी आहे. आउटस्टँडिंग सुपर बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फसवा चेंडू. हे कौशल्य आहे. पहिल्या षटकाचा खेळ जर आपण पाहिला तर सुयोग्यरित्या समाप्ती अखेर झालाय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर फलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचले 5. या धाव संख्येवर 5 रन्स स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक आणि उत्साहवर्धक क्रिकेटचा आस्वाद. टॉप 5 मधील 2 संघ एकमेकांच्या विरोधात. एका साइडने जर आपण पाहिलं तर जाणता राजा काटाळे कालचा दिवस ज्या संघाने गाजविला आणि टॉप 5 मध्ये आपलं स्थान पक्क केलं, तर दुसऱ्या साइडने प्रतिस्पर्धी स्वरूपामध्ये आपण पाहू शकतायत हार्दिक फायटर्स धाकटी डहाणू असे 2 संघ प्रतिस्पर्धी स्वरूपामध्ये. षटक क्रमांक दुसरा धरण्यासाठी गोलंदाजी मार्कवर या वेळेला सज्ज होतोय मिस्टर करण अंबिरे. या दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा फक्त आलेल्या आहेत. या आधीचा सामना देखील आपण पाहिला, ज्या पहिल्या इनिंग मध्ये केवळ 52 धावा बघायला मिळाल्या आणि त्या 52 धावांचं जे टार्गेट आहे खूप कमी कालावधीत चेस झालं, म्हणून मी उल्लेख केलाय.
की हे बॅटिंग पिच आहे. या बॅटिंग पिच वर जर तुमच्या संघात दोन चांगले गोलंदाज असतील तर तुमचा संघ जो आहे खऱ्या अर्थाने टॉप 5 पर्यंत पोहोचू शकतोय. कोरे 11 या संघाने काही जबरदस्त कामगिरी करून दाखवलंय. ऑफसाइड द ऑफ स्टंप ही लेंथ अँड लाईन फार महत्वाची आहे. जमाना जरी ऑनलाईनचा असला तरी देखील क्रिकेटमध्ये तुम्हाला ऑफलाईनचे चेंडू जास्त पोषक असतात आणि या वेळेला ऑफसाइड दी ऑफ स्टंपचा चेंडू जो आहे तो जबरदस्त पद्धतीने निर्धावच्या स्वरूपात करण अंबिरे याच्या माध्यमातून गुड डिलिव्हरी, लवली डिलिव्हरी. नरमताने खेळला गेलाय या कव्हर ड्राईव्ह लॉफ्टेड स्वरूपामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. मिस्टर अभिधान मेहर जो सलामीवीर फलंदाज म्हणून अगदी स्पर्धेच्या 3ऱ्या दिवसापासून या खेळाडूला आपण पाहिलंय आणि जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन असलेला खेळाडू यावेळेला क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये अभिधान मेहरला आपण पाहतोय. 6 धावा स्कोर कार्डवर. 8 चेंडूंचा खेळ योग्यरित्या समाप्ती अखेर झालाय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना एका डाव्या हाताच्या फलंदाजासाठी डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये स्वतः जय दवने ला आपण पाहतोय. का वाईडिश काऊ कॉर्नर झोन मध्ये अभिधान मेहर याला मात्र तैनात करण्यात आलाय. जो एकंदरीत डीप स्वीपर कव्हर झोन मध्ये हार्दिक तांडेल याला तैनात करण्यात आलाय. अशा प्रकारे क्षेत्ररक्षणाची जी व्यूहरचना डाव्या हाताच्या फलंदाजासाठी जो एकंदरीत आता डीप स्क्वेअर लेग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगच्या माध्यमातून बघायला मिळतो. याचाच अर्थ ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी होणार आहे. कारण जर ऑन साइड आपण पाहिली तर परिपूर्णरित्या रिक्त ठेवण्यात आलंय आणि या पायावरचा चेंडू जो आहे तो अत्यंत घातक ठरू शकतो. या वेळेला एक गोलंदाज म्हणून या वेळेला जबरदस्त जो सापळा रचला होता याला अनुभव सांगतात. नवतरुण खेळाडूंना शिकण्यासारखं आहे. आधी क्षेत्ररक्षण सजवलं तदनंतर फलंदाजाला फसवलं. फलंदाज बाद. खेळीला पूर्ण विराम लागला गेलाय. न्यूमॅन इन नवीन फलंदाज मिस्टर मेहराजला आपण पाहू शकतायत. जाणता राजा काटाळे या संघाच्या माध्यमातून सुरुवात नाजूक बघायला मिळाले. पहिल्या 9 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा फलकावरती आपण पाहू शकतायत. म्हणजे 1980 लेट 1980 मध्ये ज्या प्रकारे वेस्ट इंडिज संघाकडे गोलंदाजाचा जो ताफा होता कर्टले अँब्रॉस, जोएल कार्नर, कॉर्टनी वॉल्श, माल्कम डेन्झिल मार्शल, अँडी रॉबर्ट्स असे जे गोलंदाज होते वेस्ट इंडिज संघाकडे अगदी तशा प्रकारे हा गोलंदाजांचा ताफा आहे. कारण हार्दिक फायटर्स धाकटी डहाणू या संघाचा विचार जर आपण केला तर पहा गुडलँड स्पॉट वरून वेगवान चेंडू हाताळता येतात. त्या गोलंदाजांना यॉर्क लेंथचे चेंडू हाताळता येतात. आणि प्रीतम बारीक असा गोलंदाज आपण पाहिला ज्याचा जो अँगल आहे तो लेग ब्रेकचा आहे, परंतु लेग ब्रेकच्या अँगल मध्ये तो ऑफ ब्रेकचा चेंडू डिलिव्हर करतो. इतकं जबरदस्त कौशल्य त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलंय. म्हणजे गोलंदाज जे आहेत ते खऱ्या अर्थाने कौशल्याने शृंगारलेले आहेत. जबरदस्त टॅलेंटेड बॉलर्स आपण पाहतोय. प्रतिभेने नटलेले गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि म्हणूनच पहिल्या 11 चेंडूंमध्ये केवळ 7 धावा या फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकात प्रीतम बारी तर दुसऱ्या षटकामध्ये करण अंबिरे. सुंदर गोलंदाजी आहे. या 5 चेंडूत केवळ 2 धावा आलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन करण पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. मेहराज इज ऑन स्ट्राइक. ओ हो क्या बात आहे. लवली डिलिव्हरी. जणू काही कसोटी क्रिकेटचं पहिलं सेशन सुरू आहे आणि अगदी नवीन गुलाबी चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये दिलाय. चेंडूवर पूर्णपणे शाईन आहे आणि अगदी तशा प्रकारे हा चेंडू इन स्विंग तर कधी आउट स्विंग होतोय. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. 2 षटकांचा खेळ हा आतापर्यंत समाप्ती अखेर झालाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर केवळ 7 धावा या फलकावरती आपण पाहतोय. म्हणूनच सुनील मनोहर गावस्कर यांनी म्हटलं होतं की या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा येतात जमविशी जपून आपली खेळी.
काळकरी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी भवताली तो झेल घ्यावया झोतो फासे टाकी मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव या साऱ्यांना चुकवशील ना मित्रा तरच मिळेल तुझला धाव तू ऐकत असता जयघोषांचे नारे या काल गतीचे नकोच विसरू वारे फटकार अचूक तू चेंडू या काळाचा आयुष्य असे जणू डोंगर रे धावांचा निरंतर आठवण राहील प्रीतम बारी आणि या करण अंबिरे तुमची इथल्या कणा कणाला या चाफेवाडीच्या कणा कणाला हे जीवन म्हणजे क्रिकेटर राजा हुकला तो संपला. आदरणीय जयेश गरत सरांचं शुभागमन झालंय. मी सरांना विनंती करतोय कृपया करून आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान होण्याची कृपा करावी. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गुणवत्तापूर्ण गोलंदाजांचा मी म्हणूनच उल्लेख केला की जेव्हा एखादा आपण फ्लॉवर पॉट बघतो त्या फ्लॉवर पॉट मध्ये कशी वेगवेगळ्या रंगाच्या आकर्षक फुल पुष्पांचा गुच्छ असतो तसा हा पुष्पगुच्छ गोलंदाजांचा एक पुष्पगुच्छ आहे हार्दिक फायटर्स धाकटी डहाणू संघाकडे. आता तिसरा गोलंदाज देखील अव्वल दर्जाचा आपण पाहतो जय दवणे टॉल मॅन. ओहो सुंदर चेंडू होता. फलंदाजाच्या मनात किती धडकी भरत असेल. जवळजवळ दुसऱ्या मालावरून चेंडू येतोय कारण गोलंदाजाची उंची जर आपण पाहिली तर ऑलमोस्ट 6.25 ते 6.5 फुटाच्या घरामध्ये हा गोलंदाज आहे आणि ऑलमोस्ट दुसऱ्या मजल्यावरून हा चेंडू येतोय कारण हात जेव्हा उचलला जात असेल तो हात ऑलमोस्ट 7 फुटापर्यंत जातो 6.25 फुटापर्यंत आणि म्हणूनच दुसऱ्या मजल्यावरून येणारा जो चेंडू आहे तो फलंदाजाच्या मनामध्ये कुठेतरी धडकी भरवणारा आहे. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या 13 चेंडूत केवळ 8 धावा. सुपर बॉलिंग आपण पाहतोय. पुन्हा एकदा जेडी आपल्या गोलंदाजी मार्कवर. ओहो लवली 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 बॉलिंग परंतु लेट टू लेट डिसिजन अपडेट. फलंदाज शफल झाला होता ऑफस्टंपच्या बाहेर आणि म्हणून एका क्षणाला असं वाटलं की वाईट चेंडू नसावा परंतु पंच त्या ठिकाणी चाणाक्ष आपण पाहतोय वाईट चेंडू दर्शविला गेलाय आणि अतिरिक्त धाव ही स्कोर कार्ड मध्ये ऍड होते. मुख्य व्यासपीठावर दिग्गज मान्यवरांची उपस्थिती आपण पाहू शकतात. शृंगारलेलं हे व्यासपीठ. 9 धावा या फलकावर. एका साइडने मेहराज दुसऱ्या साइडने चितम जेडी. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर लॉंग रनअपच्या माध्यमातून. ओहो लवली स्ट्रोक सिलेक्शन अप्रतिम. फटक्याची निवड मात्र बघायला मिळाली. चेंडू सीमारेषा पार. अंदाज चुकलाय. चौकार. टीजे आदरणीय मोरेश्वर गरज सरांना विनंती करतोय कृपया करून आपण यस आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. सहर्ष स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून कौतुक केलं जाते. ओमराज एकतपुरे धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. या स्पर्धेच्या माध्यमातून गजानन शिलार आमच्या कलागुणांना वाव देत आहेत. खूप खूप धन्यवाद. गोलंदाज पुन्हा एकदा जेडी सज्ज झालाय. ओहो फटका चुकलाय आणि या यष्ट्यांच्या मागे आपण पाहू शकतायत खूप सुंदर पद्धतीने मयूर हेमंत मर्दे हा चाणाक्ष खेळाडू आहे. झेल सोडणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. म्हणतात ना की क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे. इथे कॉम्प्रिहेन्सिव्ह क्रिकेट म्हणजे सर्व समावेशक या शब्दाला फार महत्व आहे. तुमच्या संघामधील प्रत्येक क्षेत्र हे स्ट्रॉंग असलं पाहिजे. तुमची गोलंदाजी हे एक अलग डिपार्टमेंट असतं. तुमची फलंदाजी एक अलग डिपार्टमेंट असतं. तुमचा मिडल ऑर्डर एक अलग डिपार्टमेंट असतं. परंतु हे तिन्ही डिपार्टमेंट जेव्हा स्ट्रॉंग असतात तेव्हा तो संघ जो आहे तो एक अत्यंत बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. परंतु म्हणतात ना क्रिकेट हा खेळ अत्यंत अनिश्चिततेचा असा खेळ आहे. कधी कधी मोठमोठ्या खेळाडूंना देखील धूळ चारणारा असा हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. मोठं काटेरी मुकुट आहे. आपण काही सांगू शकत नाही, काही भाकीत करू शकत नाही क्रिकेटच्या या वर्ल्ड मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज जेडी सज्ज झालाय. 13 धावा फलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो.
लोअर फुलटा स्वरूपातील चेंडू होता. स्ट्रेट बॅटने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक प्रीतम बारी पुढे सरसावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एकेरीवर समाधान. इंग्रजीमध्ये फार सुंदर म्हण आहे, स्लो प्रोग्रेस इज बेटर दॅन नो प्रोग्रेस. आणि या वेळेला हळू कासवाच्या गतीने का होईना परंतु धावांचा आलेख पुढे सरसावला गेलाय. आता अक्षय गर्तलाय फलंदाजी मार्कवर, जो एक अत्यंत अनुभवी खेळाडू आहे आणि डावाला सावरावं लागेल कारण केवळ 14 धावा या फलकावरती आहेत. रिव्हर्स स्वीप, क्या बात आहे, जबरदस्त. या स्पर्धेचा आतापर्यंत जर आपण पाहिला तर आजच्या दिवसातील सर्वात मनमोहक, मनाला प्रभावित करणारा, मनाला रिझवणारा, जबरदस्त हा देखणा षटकार बघायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर जीतम घरत ब्रँडचा हा ब्रँडेड षटकार. काही विलक्षण फटका आपण पाहिलाय. चितमचं मी कौतुक करेन कारण त्याला ठाऊक होतं जास्तीत जास्त हार्ड लेनचा वापर केला जातो या षटकामध्ये आणि जर एकच लेंथ माझ्या समोर येत असेल तर मी सोडणार नाहीये. 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय आणि 20 धावा या फलकावर. जाणता राजा काटाळे या संघाच्या माध्यमातून 20 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. जाणता राजा काटाळे या संघाची नाजूक अवस्था आपण पाहतोय परंतु आजच्या दिवसात एक अत्यंत देखणा आणि मनमोहक जबरदस्त षटकार चित्तम घरतेच्या बॅट मधून अत्यंत देखणा, विलक्षण, विलोभनीय आणि विस्मयकारक फटका आपल्याला बघायला मिळाला. विहंगम दृश्य आपण अनुभवलं आणि तो षटकार जो आहे तो खऱ्या अर्थाने 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही तर 1000 वेळा बघावा आणि बघत राहावा अशा प्रकारचा फटका. 20 धावा फलकावर 3 षटकांचा खेळ हा समाप्ती अखेर. चौथं षटक करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वातील महानायक, कार्यसम्राट खेळाडू प्रीतम बारी आपल्या गोलंदाजी मार्कवर. ओहो, पहिला चेंडू खूप सुंदररित्या नरमताने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. गोलंदाजी फार भयान आहे कारण अँगल अलग आहे, येणारा चेंडू अलग आहे. जणू काही गोलंदाजी मार्कवर राशिद खान असावा अशा प्रकारचं दृश्य आपण पाहतो. मात्र स्ट्रेट बॅटने खेळलेला फटका फसलाय. जय दवणे सारखा चाणाक्ष क्षेत्र रक्षक चुकी करणार नाहीये. अक्षय गरजच्या खेळीला पूर्णविराम. फलंदाज बाद. पाटील, थँक्यू सो मच. खूप चांगल्या प्रकारे कॉम्प्लिमेंट पास करतायत लाईव्ह चॅटच्या माध्यमातून. प्रेक्षक वर्ग फार मोठ्या संख्येने या सामन्याला वॉच करतोय. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर आता हळूहळू विकेटची पडझड वाढली गेले. मोठे तारांबळ उडाले मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी ढिसाळ फलंदाजी आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या या परिपटलावर, क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावर 22 यार्डच्या खेळपट्टीमध्ये अस्तित्वाच्या या लढाईमध्ये कुशल नेतृत्वाच्या बळावर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हार्दिक फायटर्स धाकटी डहाणू संघाच्या माध्यमातून आता 20 धावा फलकावरती आहेत आणि गडी बाद होण्याचा क्रम जवळजवळ 3 या संख्येवर पोहोचला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अंकुश करत यावेळेला नॉन स्ट्राईक एंडवर रक्षकाला हुलकावणी देणारा चेंडू. यस पंच त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत मिस्टर अनिल पाटील यांना आपण पाहतोय. ललित तरे यांना आपण पाहू शकतायत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. खूप छान प्रकारे या वेळेला बाईचा इशारा दर्शवला गेलाय. 3.5 षटकांचा खेळ समाप्ती अखेर होतोय आणि 21 धावा या फलकावर. 21 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड इज ऑन स्ट्राईक. मिस्टर अंकुश घरत यांना आपण पाहू शकताय जाणता राजा काटाळे या संघाच्या माध्यमातून. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे, खचून जाऊच नका मित्रांनो आणि खेळाडूंनो, अजून ही संधी आहे. फटका पुन्हा एकदा फसलाय. चेंडू हवेत.
काही क्वालिटी गोलंदाजी आपण पाहतोय, एका मागोमाग एक विकेट मात्र तुच्छलमय आयाचं दृश्य सुरू आहे. आयाराम गयाराम आपण पाहू शकतात 21 धावा फलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विकेट टेकर गोलंदाज कसे असावेत हे दर्शवून देण्याचं कार्य मैदानाच्या आतमध्ये प्रीतम बारी एक असीम उंची क्रिकेटच्या कार्यक्षेत्रामध्ये गाठलेला खेळाडू या वेळेला फलंदाजांना सळो की पळो करून सोडतोय, नाकी 9 आणून सोडतोय. 4 गडी हे तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. तशाच प्रकारे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं केवळ 19 इनिंग्समध्ये 50 विकेट्स जलद गतीने अजंता मेंडिसने आपल्या नावावरती केले. केवळ 44 इनिंग्समध्ये 100 विकेट्स राशिद खानने आपल्या नावावरती केले. केवळ 102 एकदिवसीय सामन्यांमध्ये 200 विकेट जलद गतीने शकलेन मुश्ताक याने आपल्या नावावरती केले आणि केवळ 171 सामन्यांमध्ये 300 विकेट्स ब्रेटली या गोलंदाजाने ऑन साइडला हा फटका सरळ निघून चाललाय. गार्गी 11 स्टँडला सलामी षटकार. जबरदस्त यावेळेला स्ट्रोक सिलेक्शन मैदानाच्या आतमध्ये मिस्टर चितम. रिस्पॉन्सिबल इनिंग, एकाकी खिंड लढवण्याचं कार्य. 27 धावा फलकावर. पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपातील चेंडू ऑन साइडला, नो चेंडूचे संकेत. सोने पे सुहागा 7 धावांचे संकेत. आता मोमेंटम शिफ्ट झालाय. अचानकपणे हे षटक या फलकावरती आतापर्यंत स्कोर कार्ड जर आपण तपासून पाहिलं तर 34 धावा या सजलेल्या आहेत. फ्री हिटचा चेंडू, सूट, सवलत, कमिशन. एफएस मात्र वेगवान चेंडू आपण पाहिलाय. पंचांचे संकेत पोचले जात आहेत. षटक समाप्तीचा इशारा. 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय आणि 34 धावा या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. अजून देखील शेवटच्या 2 षटकांचा खेळ हा शिल्लक आहे आणि 34 पैकी 22 धावा जितम घरत. क्या बात आहे यार. फायटिंग इनिंग मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त स्पिरिट दर्शवलं गेलंय. गंजून संपण्यापेक्षा झिजून संपलेलं केव्हाही चांगलं. ही भूमिका ज्वलंतपणे मैदानाच्या आतमध्ये जितम गरदेच्या माध्यमातून आपण पाहतो. म्हणतात ना की जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, भावनांना फुलांचा गंध आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा तुमचाच आहे. आणि या वेळेला ही भूमिका मैदानाच्या आतमध्ये जितम घरत याच्या माध्यमातून खूप जबरदस्त आपण पाहतोय. अप्रतिम पद्धतीने एकंदरीत 22 धावसंख्येवरती खेळतोय. 10 चेंडूंमध्ये 220 चा स्ट्राइक रेट जो परिपूर्ण बघायला मिळालाय. 34 रन्स ऑन टू दिस स्कोर कार्ड. एका साइडने जितेश घरत, दुसऱ्या साइडने जितम घरत. सुंदर फलंदाजी सुरू आहे. अजून देखील 12 चेंडू शिल्लक. करण अंबिरे आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून चाललाय डीप पॉइंट झोन मध्ये. जय दवणे त्या ठिकाणी पुढे सरसावतो. यष्टी रक्षक देखील तितकाच चाणाक्ष आपण पाहू शकतात. यष्ट्यांच्या मागे सुंदर भूमिका या वेळेला साकारण्याचं कार्य हे मैदानाच्या आतमध्ये. विनीत अंबिरेला आपण पाहू शकतात यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. खूप सुंदररित्या योग्य एंडवर थ्रो केला जातो. हे देखील खूप महत्वाचं असतं, कारण जे कोऑर्डिनेशन असतं, ज्या वेळेला एखादा क्षेत्ररक्षक चेंडूला स्टॉप करतो तेव्हा कोणत्या एंडवर थ्रो करावा हे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये असतं. कारण यष्टीरक्षक कॉल करत असतो तो क्षेत्ररक्षकाला. हे कितीतरी वेळा आपण पाहिलंय. पुन्हा एकदा करण अंबिरे आपल्या गोलंदाजी मार्कवर. ओहो पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता. रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न फसला गेला. यस, पंचांचे संकेत. बाईकच्या स्वरूपात धावांचा आलेख वाढला गेलाय. तो फलकावरती आपण पाहू शकताय. 36 रन या स्कोर कार्डवर. चौथं षटक जरूर थोडंफार महागडं आपण पाहिलं आणि त्यानंतर या 5व्या षटकाचा प्रारंभ. पिन ड्रॉप सायलेंट आपण अनुभवतोय.
अगदी टाचणी पडली तरी देखील आवाज येईल, कारण रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांचं लक्ष जे आहे ते परिपूर्ण या सामन्याकडे केंद्रित झालंय. आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेला हा सामना. लाऊड अपील, यस, द फिंगर इज गॉन अप. अंपायर नाव यष्टांच्या मागे. विनीत अंबिरे सारखा चाणाक्ष यष्टी रक्षक झेल सोडणारच नाहीये. सुंदर यष्टी रक्षकाची भूमिका. फलंदाज या वेळेला करण अंबिरेच्या अकाउंट मध्ये विकेट देऊन तंबूच्या आसऱ्याला जिद्देश गरजच्या खेळीला पूर्णविराम. कौतुक करेन ज्या प्रकारे जिद्देश गरजने खेळाडू वृत्ती दर्शवली, कारण त्याला ठाऊक होतं बॅटचे एज घेतलं गेलंय आणि म्हणूनच स्वतःहून मात्र बोट आकाशाकडे त्याने स्थिरावलं आणि याला म्हणतात खेळाडू वृत्ती. अशा प्रकारचे क्रिकेटर या खेळामध्ये अत्यावश्यक आहेत, जे खेळाडू वृत्ती दर्शवतात स्वतःच्या संघाचं आणि या टेनिस क्रिकेटचा स्तर उंचावण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून. 4.5 षटकांचा खेळ समाप्त अखेर झालाय. 36 धावा फलकावर. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निम्मा संघ हा तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. हे एकंदरीत आपण पाहतोय. अजून देखील जाणता राजा काटाळे संघासाठी परिपूर्ण असं पोषक वातावरण आहे. इथून देखील आपण कमबॅक करू शकतायत. 60 या धावसंख्येपर्यंत जर आपण पोहोचलात तर आपल्या संघामध्ये देखील तेवढे चाणाक्ष आणि चतुरस्त्र गोलंदाज आहेत आणि इथून फाईट करणं फार आवश्यक आहे. म्हणतात ना की शांततेच्या काळात जास्त घाम गाळलात तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावे लागते. जे तुमच्या आयुष्यामध्ये या सामन्यामध्ये जे घडून गेलंय ते विसरून जा. जे समोर आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचे आहे त्यावर विश्वास ठेवायला शिका. या उक्तीने खेळावं लागेल. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. पुन्हा एकदा फ्रेम मध्ये ऑन स्क्रीन जय दवणेला आपण पाहतोय. विनीत अंबिरे बाकीचं काम अगदी खूप छान प्रकारे पार पाडतायत. 37 रन. करण अंबिरेचा स्पेल बघा. आतापर्यंत 10 चेंडूत केवळ त्याने 5 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 2 गडी बाद केलेल्या आहेत. गुणवत्ता आहे या गोलंदाजाकडे. क्लास गोलंदाजी. सुपर आउटस्टँडिंग बॉलिंग आपण पाहतो. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. इनटू द गॅप मध्ये निघून आलाय. चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. जीतम गरत ब्रँडचा ब्रँडेड चौकार. जबरदस्त इनिंग. फायटिंग इनिंग आहे. काय स्पिरिट दाखवलाय. 12 चेंडूंमध्ये वैयक्तिक 27 धावसंख्येवर जीतम गरत एका स्ट्रॉंग बॉलिंग अटॅकच्या विरोधात या 27 धावा जवळजवळ 50 धावांपेक्षाही जास्त असाव्यात अशी जबरदस्त फायटिंग इनिंग आहे. कारण एका साइडने विकेट्स थांबायचं नाव घेत नाहीये तरी देखील ज्या प्रकारे एकटा फाईट करतोय लक्षवेधी अप्रतिम. पंच आपण विचारणा करून बघा खेळाडूंना. जर फर्स्ट एड किट हवा असेल तर आपण उपलब्ध करून देऊयात. स्कोर कार्ड जर आपण तपासून पाहिलं फलकावर आतापर्यंत जाऊन पोहोचलंय. पंच आपण विचारणा करून घ्या, कारण जितम गरत याच्या अक्षरशः जो एकंदरीत पाण्याची सुव्यवस्था विनाविलंब मैदानाच्या आतमध्ये करा. चेहऱ्यावरती जो चेंडू फार वेगाने आदळला, पाण्याची व्यवस्था तसेच प्रथमोपचार पेटी आपण विनाविलंब मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध करून द्यायची आहे ही विनंती असेल. स्कोर कार्ड आपण पाहतो. या 5 षटकांचा खेळ समाप्त अखेर झालाय आणि 42 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जे फलकावर जीतम घरातला आपण पाहतोय. 13 चेंडू 27 धावा. थोडासा दुखापतग्रस्त आहे परंतु लगेचच परतेल. म्हणतात ना की वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कधीच कंटाळत नाही. तो थांबतो, थोडीशी वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस कधीच संपत नसतो, परंतु जेव्हा तो संघर्ष करणं सोडून देतो तेव्हा तो संपत असतो. आणि म्हणूनच कठीण काळामध्ये नेहमी स्वतःला एक गोष्ट सांगत राहा की शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. आणि या वेळेला दुखापतग्रस्त झाल्यानंतर देखील आपण पाहू शकतायत ही भूमिका मैदानाच्या आतमध्ये जीतम माघार घेणाऱ्यांपैकी नाहीये. 8 ते 10 महिने श्रेयस अय्यर खांद्याच्या दुखापतीमुळे त्याच्यावरती शस्त्रक्रिया झाली. 8 ते 10 महिने बाहेर राहिला, परंतु जेव्हा त्याला पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये संधी मिळाली, अगदी पदार्पणामध्येच त्याने न्यूझीलंड संघाच्या विरोधात कसोटी शतक झळकावलं. याला म्हणतात स्ट्रॉंग कमबॅक. आणि त्या पंक्तीतला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जीतम गरत यावेळेला आपण पाहतोय. एका साइडने विकेटची पडझड होते, परंतु एकटा लढतोय, एकटा संघर्ष करतोय, एकटा झगडतोय. आता लढायचंय.
आता घडायचंय, आता नडायचंय, आता जिंकायचंय, ही एकच भूमिका मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. मिस्टर राहुल पागदरेला आपण पाहतोय. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. चेंडू निघून आलाय. ओहो, क्या बात है. क्षेत्ररक्षक मिस्टर अवी धान मेहर आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने एक सलामीवीर म्हणून नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो, परंतु हा रनिंग जेल किती अशक्य प्राय होता. आणि जेल कुणाचा होता तर जितम गरत या खेळाडूचा. रसिक मायबा प्रेक्षक वर्गांनो, आपल्याला खऱ्या अर्थाने ही फायटिंग इनिंग आवडली असेल तर जितम गरतसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण आपण पाहिलं. 14 चेंडूंमध्ये 27 धावा. तर दुसऱ्या साईडने अवी धान मेहर हा साधा सोपा झेल नव्हता, परंतु अशक्य गोष्टींना शक्य करून दाखवलाय. ते अवी धान मेहर या क्षेत्ररक्षकाने आउटस्टँडिंग फिल्डिंग आपण पाहिलंय. कारण जवळजवळ ॲज अ राईट हँडेड बॅट्समन जर आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये तो उभा होता. आणि वाईडिश लॉंग ऑफ ते एकंदरीत डाऊन द ग्राउंड इतका मोठा एरिया त्याने एकंदरीत कव्हर केला. आणि रनिंग झेल ची साधी सोपी गोष्ट नाहीये, परंतु अवी धान मेहर दाखवून देतोय की माझ्यासाठी सोपं आहे. येतो मेरे बायात का खेळ आहे. गुड कॅच ऑफ क्वालिटी. शेवटच्या आणि अंतिम षटकाचा खेळ प्रगतीपथावर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर पुष्पक गरत नॉन स्ट्राईक एंडवर. दुसऱ्या साईडने आपण पाहू शकतायत मिस्टर मोहित इज ऑन स्ट्राईक. 42 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. सुंदर सामना, अप्रतिम सामना आपण पाहतोय. या वेळेला बॅटची एज घेऊन चेंडू निघून जातो. या आपण पाहू शकता शॉर्ट थर्ड मॅन झोन मध्ये. थँक्यू सो मच. आय एम रोहित 45 यांच्या माध्यमातून कॉम्प्लिमेंट पास केलं जातंय. लाईव्ह चॅटच्या माध्यमातून प्रेक्षकांची संख्या हळूहळू वृद्धिंगत होते. शेवटच्या आणि अंतिम षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. राहुल पागदरे शेवटचा आणि अंतिम षटक हाताळतोय. आणि म्हणतात ना की शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी खूप साहस लागतं, खूप धाडस लागतं, कारण चेंडूवरील कापूस कमी झालेला असतो. यावेळेला पंचांच्या संख्येत नो बॉल. ओहो, नो चेंडू. पंच या वेळेला योग्य निर्णय पोहोचवित आहेत. अतिरिक्त धावा या फलकामध्ये ऍड. पुन्हा एकदा बघा सुदर्शन चक्र फिरलं गेलंय पंचांच्या माध्यमातून. उघडा डोळे, बघा नीट, कारण आता आहे फ्रेट. सूट सवलत आणि कमिशनची पुन्हा एकदा समोर आलंय. स्कोर कार्ड जर आपण त्यापासून पाहिलं 44 धावा सजलेल्या आहेत. लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय, कारण म्हणतात ना की कधी कधी छोटी धावसंख्या देखील खूप मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं प्रेशर, त्याचं कारण असतं दडपण. आणि म्हणूनच प्लेइंग इट माय वे या आपल्या आत्मचरित्रामध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांनी लिहून ठेवलंय. यावेळेला फ्रीडचा चेंडू आहे. झेल जरी घेतला तरी फलंदाज बाद होणार नाहीये. की तुम्हाला एक सर्वकालीन सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ क्रिकेटर बनायचं असेल तर क्रिकेटच्या खेळामध्ये कधीच दडपण स्वतःवरती घेऊ नका. हे प्लेइंग इट माय वे आपल्या आत्मचरित्रामध्ये सचिन रमेश तेंडुलकर, क्रिकेटचा देव, क्रिकेटचा गॉड, भारतरत्न याने मात्र नमूद करून ठेवलंय ठळक शब्दांमध्ये. 45 धावा फलकावर. 45 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड आपण पाहतोय. 5.5 षटकांचा खेळ हा समाप्ती अखेर झालाय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यॉर्क लेंथ. चेंडू फार वेगाने निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. बघा, या चेंडूने फलंदाजाला तर बीट केलंच, परंतु यष्टी रक्षकाला देखील बीट केलं आणि शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्र रक्षकाला देखील बीट केलं. असा हा चेंडू होता जो दाखल झालाय 4 धावांसाठी. 49 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढाच बलाढ्य आपण पाहतोय, कारण अक्षय गळत्याची जी 2 षटकं असणार आहेत ती अत्यंत मौल्यवान मानली जातील. ती धावा चेस करत असताना आता कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल, कारण धावा कमी आहेत. 49 धावा. पुन्हा एकदा राहुल पागदरे आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. ओहो, गुड डिलिव्हरी. धावचित करण्याची संधी आहे मोहित गरजच्या खेळीला, मात्र या वेळेला पूर्ण विराम लागला गेलाय. 49 या धाव संख्येवर अजून देखील 1 चेंडूचा खेळ शिल्लक. आता या सामन्यामध्ये जाणत्या राजा काटाळे या संघाला कॅल्क्युलेशन माइंडसेटने खेळावं लागेल,
कारण ज्या प्रकारे हा सामना आपण पाहतो, म्हणतात ना, ज्या वेळेला रिकी पॉन्टिंगला विचारण्यात आलं की तुम्ही 1999, 2003 आणि 2007 अशी बॅक टू बॅक 3 विश्वचषक ऑस्ट्रेलियन संघाने कशी काय जिंकले, तेव्हा मात्र प्रसार माध्यमांशी बोलताना रिकी पॉन्टिंग याने सांगितलं की जेव्हा आम्ही 50 षटकांच्या सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरायचो तेव्हा आम्ही 50 षटकांचा विचार न करता फक्त 5 षटकांचा विचार करायचो आणि त्या अनुषंगाने कॅल्क्युलेशन क्रिकेट सहित ही कामगिरी आमच्या हातामधून घडलंय आणि या वेळेला त्या कॅल्क्युलेशन क्रिकेटची आवश्यकता, कारण 6 षटकांचा खेळ जो आतापर्यंत परिपूर्ण अवस्थेमध्ये समाप्ती अखेर झालाय आणि 6 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचलंय ते एकंदरीत पाहायला मिळते 49 धावा या स्कोर कार्डवर विजयासाठी 50 धावांचं टार्गेट जे आहे ते हार्दिक फायटर्स धाकटी डहाणू या संघासमोर ठेवलं गेलंय. 5-0 राऊंड फिगर मध्ये ही धावसंख्या चेस करावी लागेल. काय घडेल आणि काय बिघडेल ते आपण ऐकणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 दिग्गज समालोचकांच्या सुमधुर वाणीतून. एका साइडने नारिंगी गावचा सुवर्ण हिरा अर्थातच तुकारामजी मांगेला, एक लेजेंडरी क्रिकेटर आणि एक लेजेंडरी कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख आहे, तर दुसऱ्या साइडने हिंदी भाषेतील सुविख्यात समालोचक प्रशांतजी आदवडे, अनेक पुरस्कारांचे धनी म्हणून ज्यांना ओळखलं गेलंय. आणि आज आपण पाहतो खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारत देशभर ज्यांचा आवाज पोहोचलाय असे प्रशांतजी आदवडे. तत्पूर्वी एक संधी डीजे ऑपरेटर मिस्टर डीजे सुभाष यांना. दोन ठिकाणी खेळत होती ना. नामांवर टेनिस विश्वाच्या रुपेरी चंदेरी सोनेरी पानावर आणि क्रीडा शौकीनांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य करणारी, आरूढ झालेली एक लाख मोलाची आणि चौथ्या तपाकडे वाटचाल करणारी टेनिस बॉलची प्रतिष्ठेची स्पर्धा श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी विरातन बुद्रुक प्रेसिडेंट चापेवाडी चषक 2022 मध्ये तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. tenniscricket.inच्या माध्यमातून देखील अनेक चाहते, अनेक प्रेक्षक या ठिकाणी निश्चितच जॉईन झालेले आहेत. त्या तमाम सुज्ञ प्रेक्षकांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. समर्जन कक्षामध्ये यापूर्वीच IPL सारखी स्पर्धा DBNच्या माध्यमातून ज्यांनी केली होती ते तुकाराम मांगेला यावेळेला आमच्या समर्जन कक्षामध्ये जॉईन झालेले आहेत. तुकाराम सर, पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये लंच ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. धन्यवाद प्रशांतजी. तर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं या चाफेवाडी चषकच्या आजच्या ग्रँड फिनालेच्या अंतिम दिवसामध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपल्याच माहितीसाठी सामना सुरू आहे. 2 संघ, हार्दिक फायटर्स धाकटी डहाणू पाठलाग करतोय. त्यांच्या समोर आहे तो जाणता राजा काटाळे संघ. पाठलाग केला जातोय, जवळपास 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि जसं ज्यावेळेला दीपेश कांडे आमचे समालोचक ज्यावेळेला वर्णन करत होते की ना, एक गोलंदाजाचा ताफा होता, फ्रंटलाईन गोलंदाज होते, मिडल ओव्हरमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केलं. ते कारण होतं की जाणता राजा हा संघ एक मोठी धावसंख्या उभारू शकला नाहीये. म्हणजे या मैदानावरती 6 षटकामध्ये 50 धावा, नो डाऊट कुठलीही धावसंख्या सहज सोपी नसते, कुठलीही धावसंख्या अशक्यप्रायी नसते. परंतु ज्या पद्धतीने तो ताफा होता, ज्या पद्धतीने ती गोलंदाजी हाताळली गेली, ते बघता काटाळेचा हा संघ मात्र जी अपेक्षित धावसंख्या होती 70+, 80 जवळ जाण्याचा, 80पर्यंत जाण्याचा जो प्रयत्न होता, तो प्रयत्न कुठेतरी थोडासा कमी पडला आणि ते 50 धावांचं आव्हान समोर ठेवलं. जी कहाणी घासकोपरी संघाची होती ना प्रशांतजी, तीच कहाणी जाणता राजा
या काटाळीच्या संघाची आहे. आपण धावा कमी बनवलेल्या आहेत. इथे आपल्यासाठी गोलंदाजासाठी परीक्षा नहीं है, अग्निपरीक्षा है. ये अग्निपरीक्षा है गेंदबाजों की. बिल्कुल आपने सही कहा, एक बार फिर अग्नि परीक्षा है तो अग्नि परीक्षा में एक बार फिर पास होने की ज़रूरत है. मैं अच्छा पिक्चर देख रहा हूँ मैदान के अंदर. 3 खिलाड़ी ऐसे हैं जो गेम चेंजर खिलाड़ी हैं. आप देख सकते हैं इस पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अक्षय जुन ने बहुत ही ज़बरदस्त प्रदर्शन किया. मयूर मैन ऑफ द मैच बने, विनीत मैन ऑफ द मैच बने, अक्षय मैन ऑफ द मैच बने हैं. तो काबिल थे. बेस वर्सेस बेस की लड़ाई मैदान के अंदर. जो हमारे पास नहीं वो ख्वाब है, जो हमारे पास है वो लाजवाब है. ये सोच के एक बार फिर गेंदबाजी करने की जरूरत है. और अक्षय ने कमाल की गेंदबाजी की है प्रतियोगिता में. इस ओवर की पहली गेंद, ओ बाहरी किनारा, ओ पहली गेंद पर टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकलते हुए गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे. तालियां बज रही है. संकेत यही है कि अक्षय के पास वो काबिलियत है. मैच को ऐसे जाने नहीं देंगे. पहली गेंद पर एक बार फिर वो वाली आवाज आई है. हमारी सासी गले में अटकी हुई थी. बिलकुल बिलकुल. म्हणजे जसं म्हणता की श्वास रोखला गेला होता. ज्या वेळेला हा झेल उडाला त्यावेळेला श्वास रोखला गेला होता. अटेम्प्ट सुरेख होता, प्रयत्न चांगला होता. त्या प्रयत्नामध्ये कमी पडला थोडासा यष्टीरक्षक आपण बघतोय. पण जसं आपण उल्लेख केला ना काबिलियत, या गोलंदाजामध्ये ती क्षमता आहे. म्हणून तो 4-6 टी शर्ट आहे. त्या टी शर्ट परिधान केलेला आहे तो खेळाडू. सोर रहे गोलंदाजी. ये रहा इतनी आसान नहीं होगी. हा प्रवास तितका सहज होणार नाहीये. धाकटी डहाणू संघाला जणू काही हा गोलंदाज दाखवून देतोय आपल्याजवळ टीट आहे, आमच्याजवळ टट आहे. जी पद्धतीने गोलंदाजी आपण हाताळली ती क्षमता आमच्यामध्ये सुद्धा आहे. बिल्कुल बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा मैदान के अंदर अक्षय द्वारा सही इलाके में गेंदबाजी कर रहे हैं. लगातार 2 गेंदों पर अगर देखें तो बल्लेबाज के पास कोई विकल्प नहीं था. अच्छी गेंद लेकिन दूर खिलाड़ी है. भाई आपको विकेट ही बचा सकते हैं. ये जो मैच है ना जिसमें आपके पास बैंक बैलेंस ज्यादा नहीं है. अक्षय बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं और तुकाराम सर इनके पास बॉलिंग यूनिट बहुत अच्छा है. दर्शकों को बताना चाहता हूँ जानता राजा काटाड़े और हार्दिक फाइटर धाकटी ढानू के बीच जो मुकाबला चल रहा है बहुत अच्छा संतुलित बॉलिंग यूनिट है. मजा आएगा इस मुकाबले में. बिल्कुल बिल्कुल. जैसे हमेशा कहते हैं ना 1 से 1 11 होते हैं. म्हणजे 1 अधिक 1 11 बनतात. तर 11 खेळाडूंना हा प्रयत्न करावा लागणार आहे. रिव्हर्सिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तर मयूर मर्दे पहिले 2 चेंडू बघितले. पहिल्यावर झेल सुटला, त्याच्यानंतर एक डॉट चेंडू आला. काय एक चांगल्या खेळाडूचं लक्षण काय, एक डिफेन्सिव्ह पुश केला, आपल्या सहकार्याला संधी दिली, थोडासा वेळ घेण्याचा प्रयत्न केला जातोय. इस वक्त शॉट अच्छा है, रचनात्मक शॉट. गेंद बॉडी लाइन के बाहर 4 रन. थोड़ा सा प्रेशर रिलीज होता बा जिस तरह से ये शॉट खेला गया. देखिए दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे हैं लेकिन अब देखिए सामने जो बल्लेबाज एक बार ये शॉट देखते हैं. टाइमिंग बढ़ गया, रचनात्मक तरीके से खेलते हुए रिवर्सिव खेला गया और कारगर साबित होते बल्लेबाज. विनीत 4 पर हैं, मयूर 1 पर. खास करके मयूर ने कमाल की विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी की है. विनीत एक बार फॉर्म में है. अक्षय एक बार फिर शुरू होता है ताल के साथ गेंदबाजी करते हुए. ओह वेल क्या गेंद थी. बहुत अच्छी गेंद. टिप्पा खाने के बाद सीधी थी. बैकफुट पे जाके एक बार फिर कवर के ऊपर से इनसाइड आउट खेलना चाहते थे. पोजीशन बनाने से पहले एक बार फिर गेंद चलेगी विकेट कीपर के दस्ताने की तरफ. और तुकार रसम आखिरी गेंद पर बिंदी है. पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ. स्टार्ट अगर देखे तो अक्षय ने बहुत ही बेहतरीन किया है. सुरेख सुरुवात. काय सुरुवात करून दिलेली आहे. स्टार्ट मिळवून दिला अक्षय. मानो ये कहता है जैसे हमेशा कहते हैं ना, जो मिला है ना उसको खोया नहीं करते, जो हो गया है ना उसके बारे में याद नहीं करते. और उन्हीं को हासिल होती थी सफलता दोस्तों जो वक्त और हालात पे रोया नहीं करते. परिस्थिती विपरीत होती, संघ थोडासा अडचणीच्या काळामध्ये होता, पण अक्षय आपला क्लास दाखवून देतोय, आपला दर्जा दाखवून देतोय पुन्हा एकदा. और आपने सही जिक्र किया, हे बॅटल आहे, ही वर्चस्वाची लढाई आहे. या 2 संघामध्ये दोन्ही बाजूनं एडी चोटी का जोर जरूर लगाएंगे. बिल्कुल मशक्कत करने की तो ज़रूरत है. पहले ओवर में विकेट नहीं मिला लेकिन नबी तुली गेंदबाजी. केवल 5 रन आए हैं. 30 गेंदों में 45 रनों की जरूरत है. जीतम गेंदबाजी करने के तैयार स्ट्राइक रेट पर मयूर मर्दे बहुत ही शानदार खिलाड़ी. विनीत 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. सुंदर तरीके से इस गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन की तरफ. इस पर खराब गेंदबाजी, कमजोर गेंद थी. दमदार स्ट्रोक और टाइमिंग बढ़िया, प्लेसमेंट बहुत ही बढ़िया है. और इसी के साथ गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए. किरण कारभारी मैदानात खेळ सुरू आहे. लय भारी मंचावरती आगमन होते. त्यांचं नाव आहे किरण कारभारी, ज्यांनी एन्जॉय केली ही संपूर्ण स्पर्धा सारी. त्यांना विनंती करते सर आपण मंचावरती या.
नक्कीच विनंती आहे सन्मान्य अतिथी आपण या मंचावरती आणि या सामन्याचा आस्वाद सुद्धा लुटा. मिस टाइम स्ट्रोक आहे जेल. ओ हो, काय करायचं होतं या क्षेत्ररक्षकाला. जसा आपण वारंवार उल्लेख करतोय ना की आपल्याजवळ काय पर्याय आहे, काय ऑप्शन आहेत. पहिल्या चेंडूवरचा झेल सुटला होता. हे हाफ चान्सेस प्रयत्न 100% नाही, 101% नाही, तुम्हाला 200% प्रयत्न करावे लागणार. कारण परिस्थिती थोडीशी विपरीत आहे, परिस्थिती थोडीशी आपल्या विरुद्ध बाजूला आहे. त्या वेळेला आपल्यातला 100-200% देण्याचा प्रयत्न करायला हवा. बिल्कुल आपने सही कहा, ये कैच के लिए जा सकते थे, दुविधा में थे, डर है मन में, कैच के लिए जाएंगे तो चौका जाएगा या एक बार वो परेशानी हो सकती है. अच्छी गेंद, beautiful bowling by the bowler, just pitching out of the off stump, batsman shuffling out of the off stump, looking for the big shot onto the offside. There is no contact between bat and ball going behind the wicket and they can be no run. बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे जीतम. ये कट कर दिया लेकिन खिलाड़ी मौजूद है. डूबते को तिनके का सारा, उसी तरह से गेंदबाज को अगर फील्डर का सारा बनेगा तो बात जरूर बनेगी. ये जो मुकाबला है जिसमें गेंदबाजी के साथ फील्डिंग का स्तर भी देखा जाएगा. रन संख्या 12 रन. दूसरे ओव्हर का खेळ मैदान के अंदर जारी है. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जसा आपण उल्लेख केला डुबटे को तिनके का, या गोलंदाजाला 7 लाभायची हवी. क्षेत्राची 7 लाभणं फार गरजेचं आहे या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा जीतम सज्ज होतोय. गोलंदाजी मार्को दिसको रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, ओळखला होता अगोदर, पडली आता. आणि ज्या पद्धतीने आपण डरचा उल्लेख केला ना, काय माउंटन ड्यू पाहिजे का? क्योंकि डर के आगे जीत है माउंटन ड्यू. बिल्कुल इस वक्त सोच, डर के आगे जीत है लेकिन इस वक्त सोच बहुत इंपॉर्टेंट है. माइंडसेट क्या है? हवा में गेंद है तीसरी बार. क्या हो रहा है मैदान के अंदर, क्या हो रहा है? और दिल की धड़कनें बहुत तेज है और पेट में तितलियां उड़ रही है. गेंद हवा में थी, बहुत सारी चीजें हो रही मैदान के अंदर. शानदार गेंदबाजी. रन संख्या 13 रन बगैर किसी नुकसान के. एक अच्छा ओवर समाप्त हुआ. 2 ओवर के बाद अब जाकर समीकरण देखें तो 50 रनों की जरूरत है. करंट रेट 6.50 का है. साझेदारी की बात करें तो अभी तक यहां से 12 गेंदों में 13 रन बनाए हैं. लेकिन समीकरण देखना बहुत जरूरी है. जिस तरह से मुकाबला बना अभी यही संकेत, आंकड़े का संकेत दे रहे तो करम सर ये मैच बना हुआ है, ये मैच पका हुआ है. बहुत अच्छा मुकाबला मैदान के अंदर. बिल्कुल बिल्कुल आपने सही कहा, पका हुआ आहे. पण काय माहिती का, आपल्या परिसरामध्ये जर मटणाची भाजी करायची ना तर योग्य वेळेला बटाटी टाकणं गरजेचं आहे. तसं योग्य वेळेला विकेट्स येणं गरजेचं आहे. ये तो पक रहे, भाजी बनलेली आहे, मटण शिजलेलं आहे, पण योग्य वेळेला बटाटे टाकणं फार गरजेचं आहे. या सामन्यामध्ये पकी हुई सब्जी में बरोबर विकेट येणं फार गरजेचं आहे. बिल्कुल एक अच्छा मैच. अक्षय गेंदबाजी करने के लिए ये कप्तानी, दूसरी बात कप्तानी भी बहुत इंपॉर्टेंट है. जिस तरह से इस वक्त गेंदबाजी करने के लिए अक्षय आए हैं, विकेट के लिए जा रहे. 24 गेंदों में एक हाथ से देखे तो 37 रनों की जरूरत है. नाउ रिमेनिंग 24 डिलीवरीज एंड नीड 37 रन टू विन दिस मैच. अच्छा बैटल है. मयूर मर्दे 8 पर खेल रहे हैं, विनीत ने 5 रन बनाए हैं और रिक्वायरमेंट बिल्कुल 9.25 की तरफ चला गया, 10 की तरफ जा रहा है. इसका मतलब पहले 2 ओवर में शानदार गेंदबाजी, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा किया है. फील्डिंग के जमावट देखिए. थर्ड मैन एक पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद. कवर पॉइंट है, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ साइड पर 5 खिलाड़ी तैनात है. ऑन साइड पर 3 खिलाड़ी, बॉडी लाइन पर 1 खिलाड़ी, फाइन लेग पर है. 24 गेंदों में 37 चाहिए. ओहो क्या गेंदबाजी कर रहे हैं अक्षय. अक्षय अक्षय मैदान के अंदर कमाल कर रहे हैं. इस तरह से गेंदबाजी करेंगे तो मजा आएगा. इस विकेट पर गेंदबाजी करना आसान नहीं है और गुड शॉट की बॉल है. देखिए एक्शन थोड़ा सा अलग है, ओपन का एक्सपीरियंस है. टिप्पा खाने के बाद थोड़ी शरारत करते हुए गेंद, हरकत करेंगे तो बरकत जरूर मिलेगी. बिल्कुल बिल्कुल व्हरायटी आपल्याजवळ विविधता असायला हवी. जी विविधता आपण बघितली होती ज्यावेळेला गोलंदाज होते डहाणू संघाचे. काट काढण्याचा प्रयत्न जास्त दूर नव्हती. थोडस कुकरची शिटी वाजले. कुकर की नहीं, प्रेशर कुकर की बज रही है. बिल्कुल बिल्कुल प्रेशर कुकर की सिट्टी बज रही है. बहुत अच्छी गेंदबाजी. देखिए दोबारा एक्शन बहुत अच्छा. कट करना चाहते थे, टप्पा खाने के बाद थोड़ी सी ऊपर आई और गति बहुत अच्छी है. बीट कर दिया इस बार अक्षय ने. ओहो, सक्सेस पाने के लिए कोई शॉर्टकट नहीं है, कोई लिफ्ट नहीं है भाई. आपको मेहनत करनी पड़ेगी. मेहनत कर रहे अक्षय. बहुत अच्छी गेंदबाजी का मुजाहरा. 3 बार बीट कर दिया है. 3 बार शॉट सिलेक्शन अच्छा नहीं है. रिवर्स स्विप करने की कोशिश. तो कराम सर सीधी उंगली से घी नहीं निकल रहा है, टीडी करके कुछ करने का प्रयास मैदान के अंदर हो रहा है. बिल्कुल भी बहुत से तो लोग तो घी का डब्बा गर्म करके घी निकालते जब उल्टी उंगली से ना निकले तो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल होत आहे. ओ हो
जेल इथे मात्र सुटला जातोय और जैसे हमेशा कहते हैं माहौल बना था विकेट का, माहौल जरूर बना था. 3 निर्धाव चेंडूने 3 डॉट चेंडूने इथे माहौल बनवला होता. जेल मात्र मोक्याच्या क्षणी सुटतोय. आपने सही कहा था, अकेले गेंदबाज आपको जिता नहीं सकते. क्षेत्राची साथ आपल्याला लाभायला हवी. पुन्हा एकदा प्रेशर वाढतंय. और कुकर के बारे में कहा है ना, म्हणजे पहिल्या सगळ्या महिला वर्गाने ना कुकरला प्रेस्टिजला एक पत्र लिहिले की कुकरची शिट्टी वाजेल ना त्या शिट्टीचा नंबर सुद्धा द्यावा. मी येतोय प्रशांतजी परत आपल्यापर्यंत. बॅटच्या खालच्या टोकाला लागतोय. अजून एक निर्धाव चेंडू, कारण कुकरच्या शिट्टीला जर नंबर आला ना तर वारंवार मोजाव्या लागणार नाही कितवी शिट्टी आली. अभी देखिए पिछली 3 गेंदों की कहानी देखिए तो 3 बार तो शिट्टी बजी है, चौथी बार भी एक बार भी बजी थी. बैंड बाजा भी बज सकता था लेकिन कैच अथर्व ने छोड़ दिया. कवर पॉइंट पर अथर्व है, इन्होंने कैच छोड़ दिया. कमाल का मैच मैदान के अंदर 15 रन बगैर किसी नुकसान के जीतने के लक्ष्य की बात कर तो 50 रनों का है. प्रेशर कुकर की सिटी मैदान के अंदर भी बज रही है, बाहर भी बज रही है. समर्थन जो है ना दोनों तरफ है. 20 गेंदों का खेल से 35 रनों की जरूरत है. 20 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. मैच अभी ये बहुत इंपॉर्टेंट आखिरी गेंद शेष है तो अपडेट के लिए थोड़ा सा समय जरूर जाता है. 19 गेंदों का खेल शेष है. गेंदबाजी करने के लिए अक्षय तैयार. ओ लाजवाब बेमिसाल कमाल, मैदान के अंदर जबरदस्त प्रदर्शन अक्षय द्वारा. लाजवाब गेंदबाजी, वाह वाह भाई वाह. जहां होती है चाह वहां मिलती है राह. अब करंट रन रेट 5.33 का है. रिक्वायर रन रेट बिल्कुल 12 की तरफ चला गया है. साझेदारी की बात करें तो 18 गेंदों में 16 रन. अक्षय वाह भाई वाह, अक्षय कमाल की गेंदबाजी. 2 ओवर 8 रन. विकेट तो इनको नहीं मिला, इकोनॉमी कमाल की है और यहाँ इन्होंने तीखी गेंदबाजी की. ऑन स्क्रीन अक्षय को आप देख सकते हैं. 18 गेंदों का खेल से 34 रनों की जरूरत है. मॅग्निफिसेंट बॉलिंग बाय अक्षय. बिलकुल बिलकुल. आणि काय गोलंदाजी हाताळली अक्षयने. आणि असं म्हणावं लागेल की कुठेतरी दूर होता हा जाणता राजाचा संघ. या सामन्यापासून कुठेतरी लांब होता, त्या सामन्यात परतला नाहीये. सामना जिंकू शकतो हा आत्मविश्वास त्याने निर्माण केलेला आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, इथे धाव घेण्याचा प्रयत्न गडी बाद. स्ट्राइक रोटेट करताना मात्र इथे फलंदाजाला परतावं लागतं. आणि प्रशांतजी ये क्यों हुआ कारण गेले 2-3 षटकं जर बघितलं ना तर पूर्णपणे जखडून ठेवलेलं होतं, पूर्णपणे बांधून ठेवलेलं होतं गोलंदाजाने, अक्षयने बांधून ठेवलेलं होतं. जितम मात्र त्याच पद्धतीने पुन्हा एकदा गोलंदाजी हाताळतोय. हा सामना जसं म्हटलंय ना प्रशांतजी, म्हटलं होतं बटाटे टाकण्याची वेळ झालेली होती, विकेट्स येण्याची गरज होती, तो विकेट्स आलेला आहे. या विकेटने जाणता राजाला अजून थोडंसं बळ मिळेल का. तर दुसऱ्या बाजूला जैसे आपने जिक्र किया ना कुकर की सिटी का, ही या गड्याच्या नंतर ना ही डहाणूसाठी कुकरची शिटी नाही आहे, ही अलार्म बेल आहे, ही रिंगिंग बेल आहे, ही धोक्याची घंटा वाजते. बिल्कुल इस वक्त खतरे की घंटी बज रही है बल्लेबाजों के लिए. रन संख्या 16 रन 1 विकेट के नुकसान पर. और ओवर देखिए, चौथे ओवर का खेल मैदान के अंदर जा रही है. जीतम गेंदबाजी करने बल्लेबाज अविनाश मैदान के अंदर है. धीरे धीरे जा रहे हैं. क्या मुकाबला चल रहा है. हमारे साथ एक अतिरिक्त खिलाड़ी है, खास करके इनका नाम है सुमित. यहां देखिए, यहां भी प्रेशर कुकर की सीटी बज रही है. उछल रहे. एक बार फिर इनकी तरफ भी हमारी निगाह रहेगी. 16 रन 1 विकेट के नुकसान पर हैं. मैच नंबर 30 टेनिस क्रिकेट .in के माध्यम से इसका लाइव टेलीकास्ट आप देखते हुए गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. ज्यादा चले गए थे. एक बार फिर देखे तो ऑफ स्टंप के बाहर, गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है. मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है. शानदार फील्डिंग, लाजवाब फील्डिंग. तालियां बज रही हैं. ये आवाज भी सुनिए, बजेगी चिट्ठी बजेगी ताली. हो हल्ला हो गुल्ला, मैदान घुसता है सिर पे उठता है तो खेल खेल कर रहता है, जुनून बन जाता है. 17 रन 1 विकेट के नुकसान पर. 17 तो खतरा भी है. बिल्कुल बिल्कुल, आपने जुनून का जिक्र किया, लेकिन जुनून से बात नहीं बनेगी. जुनून तो चढा है. इस मॅच का रंग भी चढा है. कारण आता इक्वेशन जर आपण बघितलं, इक्वेशन थोडंसं दूर झालंय. 33 धावांची अजूनही गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते जवळपास 16 धावांची. 16 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा मजा येणार आहे सामन्यामध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. जीतम येतोय. स्ट्राईकला नवीन आलेला फलंदाज, डावखुरा फलंदाज. कुठं पाहिजे इस बार ज्यादा कोशिश की गई, ज्यादा कोशिश, जास्त प्रयत्न केला गेला आणि हा वाईट चेंडूचा इथे इशारा आलाय. आपने जुनून का जिक्र किया ना प्रशांत जी, जुनून से बात नहीं चलेगी. जुनून के साथ आपके पास हौसला चाहिए और अनुभव भी चाहिए, क्योंकि हौसला आपसे वो करवाता है जो आप कर सकते हैं, जुनून आपसे वो करवाता है जो शायद आप नहीं कर सकते, लेकिन अनुभव आपसे वो करवाएगा ना जो आपको इस वक्त
करना चाहिए। बिल्कुल इस वक्त मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। अगर हौसला होगा तो घोंसला बन सकता है। स्ट्रोक अच्छा है, सुंदर तरीके से खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद है। गेंद बॉडी रन के बाद 6 रन। अगर फासला है तो हौसले की जरूरत है, हौसला होगा तो घोंसला बन सकता है। खराब गेंद थी, पैरू की तरफ गेंद थी और इसका भरपूर फायदा। लेफ्ट हैंडर मैदान के अंदर आए हैं बल्लेबाजी करने के लिए अविनाश, और इनके बल्ले से थोड़ा सा प्रेशर रिलीज करने वाला ये शॉट है। 15 गेंदे 26 रनों की जरूरत है। रिक्वायर्ड रन तुकरम सर अब ते बिल्कुल 11 के आसपास है। आणि या 6 धावाने काय केलंय माहितीये का, 6 धावाने जो कुठेतरी डहाणूचा संघ विचार करत होता, एक धावांसाठी झगडत होता ना, त्याला थोडं संजीवनी बुटीप्रमाणे ना पुनर्जीवित केलेलं आहे। कुठेतरी जातोय की काय, नक्कीच यानंतर पाणी सुद्धा मध्ये न्यायचं आहे, विनंती आहे। जे आपले व्हॉलंटियर्स आहेत त्यांनी सुद्धा जातोय, आपण पुन्हा एकदा सामन्यापर्यंत जातोय। आता मात्र रंगत खरी वाढले या सामन्याची। आकोटाप्याच्या नसुरेक पहिला फटका बघितला आपण, एक दिमागदार षटकार, तर हा क्लासचा एक दर्जेदार कव्हरच्या दिशेने ठोकलेला चौकार। ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है। अभी तो मारा है छक्का, चौका अभी बाकी है। देखिए ये खूबसूरत स्ट्रोक, ऑफ के बाहर गेंद थी, सुंदर तरीके से गेंद को भाप लिया, पढ़ लिया और उसके बाद में लेट खेले। सबसे बड़ी बात लेट खेले, गेंद को अपनी तरफ आने दिया और गेंद को खेल दिया कवर की तरफ। अच्छा स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से। और तुकाराम सर अविनाश जो 10 पर खेल रहे हैं, 2 गेंदों का सामना करते हुए ये ओवर थोड़ा सा बेहतर साबित होता हुआ बल्लेबाजों के लिए। 28 एक विकेट के नुकसान पर। यह अच्छी गेंद थी ब्रॉकहोल में, सुंदर तरीके से एक बार फिर गेंदबाजी। गति नहीं है, लेंथ लाइन अच्छी थी, सोच अच्छी थी, बहुत बढ़िया गेंदबाजी। 1 रन जरूर मिलता हुआ। रिक्वायर्ड बिल्कुल 9.9 का बना है। इस ओवर की बात करें तो बहुत अच्छा ओवर, सुंदर ओवर है जिसमें रन भी बन रहे हैं। दूसरी तरफ से अगर देखें तो कुछ अच्छी गेंदें भी आ रही है। इवेंटफुल ओवर साबित हो रहा है। 29 एक विकेट का नुकसान पर है। जीतम के इस ओवर की कहानी देखें तो सर अब यहां से आखिरी गेंद शेष दोनों के लिए होगी विशेष। दोन्ही संघासाठी फार महत्वाची आहे। जीतम प्रयत्न करणार विकेटसाठी जाण्याचा, समोरचा फलंदाज काय विचार करणार। थोडासा वेळ घेतलेला आहे, रनअप घेतलेला होता, शेवटचे चेंडू हाताळला नाहीये, पुन्हा एकदा येतोय, प्रेशर वाढतोय, दबाव वाढतोय। दोन्ही बाजूने जर बघितलं आपण या फलंदाजी गोलवरती दबाव जाणवतोय। खोलवा टप्प्याचा चेंडू सुरू आहे, गोलंदाजी सरळ ड्राईव्ह करतोय, चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये जातोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, हो हो हो, पुन्हा एकदा चान्स मिस केलाय। अविनाश सारख्या फलंदाजाला धावत करण्याची संधी इथे जवळपास पाहते गमावतोय की काय। मौके बार बार नहीं आएंगे और इस तरह के मौके अगर जाने देंगे तो मुश्किल होगी, थोडंसं कठीण होऊन बसेल। 2 धावा पूर्ण केल्यात, 4 षटकांचा खेळ संपला। मी येतोय प्रशांतजी आपल्यापर्यंत। 31 धावा आतापर्यंत पूर्ण केल्यात, 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे। लेकिन देखिए इस गेंद के ऊपर क्या हुआ, जिस तरह से ये गेंद बिल्कुल बहुत अच्छी थी, लेंथ बहुत अच्छी थी। 12 गेंदों का खेल से 19 रनों की जरूरत है। अविनाश 11 पर बल्लेबाजी कर रहे हैं, मयूर की बात कर तो वो 11 पर बल्लेबाजी कर रहे हैं, तो कह रहे सर साझेदारी बन रही है। ये देखिए किस तरह से हुआ था, बहुत अच्छी गेंदबाजी जीतम द्वारा, और जिस तरह से वो गेंद आई थी उसके बाद में शॉट बहुत अच्छा खेला था, खोद के निकाला था लॉन्ग ऑफ की तरफ, और दूसरी तरफ से मौका था आपके पास। लेकिन कभी कभार क्या होता है, इतनी तेज गेंद आती है तो मन में डर होता है, क्या एक बार फिर उछल के जाएगी, उछल के जाए तो ऊपर से जाएगी, वो थोड़ा सा डर था, इसीलिए वो पोजीशन नहीं बना पाए। गेंद अगर देखे तो स्टंप के ऊपर थी, स्टंप के ऊपर वाली गेंद को अगर आप पकड़ते बहुत आसान मौका था। खतरे की घंटी बिल्कुल अविनाश के लिए थी, लेकिन दोस्तों अगर मगर से क्रिकेट नहीं होती। ये जो मैच आपको बनाना है टोटल बड़ा नहीं है, लेकिन तुकाराम सर बैटल बड़ा है। अब 12 गेंदे 19 वाला मैच है, मैच अच्छा है। 5 गेंदों में 15 रनों की साझेदारी मयूर और अविनाश के बीच है। टेनिस क्रिकेट .in के माध्यम से बहुत सारे दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं। मैदान के अंदर चला गया था पानी, क्या बदलने वाली ये कहानी? बिल्कुल बिल्कुल, मध्ये पाणी गेलेलं, कहाणी तीच राहील की कहाणी बदलेल हे बघणं फार गरजेचं आहे। 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 19 धावांची गरज आहे। गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज पुष्पक। डावे एष्टी बाहेरील चेंडू, वाईट चेंडूचा इशारा येतोय, हे प्रेशर वाढतंय, दडपण वाढतंय। और आपने जिक्र की आपण उल्लेख केला ना, शेवटच्या चेंडूवरती धावत करताना काय अंदाज चुकला का, पण काय झालं होतं की त्या षटकामध्ये एक षटकार आला, चौकार आला, त्यानंतर कुठेतरी तो गोलंदाजावरती सुद्धा दबाव होता। तो दबाव कदाचित तो शेवटच्या चेंडूवरती कलेक्ट करण्यामध्ये हाताळला। मी येतोय आपल्यापर्यंत पुन्हा एकदा या चेंडूच्या समाप्तीनंतर। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन साईडला खेळतोय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आपण बघतोय, वेस्ट सीमारेषेच्या जवळला मध्ये येतो, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव घेताना हातात चेंडू थांबत नाहीये। पहिला मी म्हणतो मक्खन की टिकी है क्या,
आता चेंडू थांबणं फार गरजेचं आहे. या क्षणाला एक एक धाव एक एक लाखाची लाख मोलाची ठरणार आहे. बिल्कुल, यहाँ से आने वाली एक एक गेंद इवेंट के बराबर हो जाएगी, इवेंट के बराबर। समझना होगा, एक एक बॉल के ऊपर एक बार फिर आपका फोकस होना चाहिए, कंसंट्रेशन की जरूरत है, चाहे बल्लेबाज हो चाहे गेंदबाज हो या फील्डर। 34 एक विकेट के नुकसान पर। ओहो, क्या बात है, सौ सोनार की एक लोहार की, चारों खाने चित, बल्ला लगा जमीन पर, गेंद लगी स्टंप पर, बल्लेबाज के दिल को लगी है। गेंदबाजी कर रहे हैं और सामने बल्लेबाज अविनाश। पुष्पा समझ के एक बार फिर देखिए, क्या फ्लावर समझा है क्या? फ्लावर नहीं, फायर है, फायर। और तीखी गेंद थी, तीखी गेंद है और इस वक्त बहुत बड़ा विकेट है। विकेट की जरूरत थी, विकेट मिलेगा तो कमबॅक करने का मौका मिलेगा। 34 2 विकेट के नुकसान पर। बिलकुल बिलकुल. आणि जसं सांगितलं ना विकेट्स, ये जोर का झटका जोर से लगा है. डहाणूच्या संघाला हा मोठा झटका बसला आहे आणि यॉर्कर काय हाताळलेला आहे. म्हणजे आपल्या बाजूला जर बघितलं प्रशांतजी, तर आपला स्कोरिंग सुद्धा स्कोरिंगचं काम करतोय, पण एखादी गोष्ट दाखवण्यासाठी म्हणजे मार्क करण्यासाठी वापरतात मार्कर आणि अविनाश सारख्या फलंदाजाला थांबवण्यासाठी वापरतात यॉर्कर. तो यॉर्कर वापरला होता या गोलंदाजाने. बिल्कुल, इस वक्त बहुत इंटरेस्टिंग मैच है। मैदान के अंदर पुष्पक तैयार है, नए बल्लेबाज मैदान के अंदर गणेश आए हैं और हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते और ऐसा आलम बन गया दोस्तों कि यॉर्कर के बिना एक बार फिर हम बच नहीं सकते। जिस तरह से मुकाबला चल रहा है, जिस तरह से बैटल चल रहा है, सही ठिकाने में ये ड्रीम बॉल था पुष्पक का। नाम भी बहुत बड़ा है, आजकल इसकी चर्चा बहुत है। पुष्पा गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस पर फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है, खराब गेंद थी लेकिन इस वक्त भारी भक्कम शरीर वाली ये खिलाड़ी खास करके गणेश इसको अच्छी तरह से इस्तेमाल नहीं कर पाए। इस ओवर की कहानी देखिए तो अभी तक गेंदों की बात करें तो कुल मिलाकर 3 गेंदों का खेल, 35 रन 2 विकेट के नुकसान पर है। 5वें ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। एक बार फिर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, रिकवर 110 की तरफ चला गया। 9 गेंदों का खेल से 15 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के 9 लिए। चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 15 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पुष्पक येतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर जास्त अतिरिक्त जोर, आपली साइड ॲम ॲक्शन आहे आणि त्या साइड ॲम ॲक्शनने अजून दूर देण्याचा प्रयत्न केला जातोय. उजव्या यष्टीच्या जास्त बाहेर जातोय, पंच लगेच निदर्शनात आणतात तो वाईट चेंडूचा इशारा. पुन्हा एकदा 9-14 हे समीकरण समोर येते. समोरचा संघ तितकाच दादा आहे, तितकाच मोठा आहे, तितकाच तुल्यबल आहे, पण जानता राजा सांगतात हम भी कुछ कम नहीं है. बिल्कुल, इस वक्त बहुत कम है, जितना दम लगाना है लगा लो और कुछ लोगों को मैं जगाता हूं, कुछ लोगों को आप जगा लो। इस वक्त बहुत ही सुंदर स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच पुष्पा चला झुकेगा नहीं और ये बल्लेबाज रुकेगा नहीं। सुंदर स्ट्रोक बल्ले के बीचों बीच, ये देखिए खूबसूरत स्ट्रोक है। गेंद थोड़ी खराब थी, आगे थी, रडार में थी, फाले में थी, लाजवाब स्ट्रोक खेला गया। आज देखिए पुष्पा की चर्चा बहुत हो रही है, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, राइट टर्म ओवर द विकेट। ओ इस वक्त अच्छी गेंद, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। यॉर्कर यॉर्कर यॉर्कर, ये कारगर साबित हो सकता है। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा, शानदार गेंदबाजी मैदान के अंदर। मैच ऑन है, टीवी ऑन रखिए, कमाल का मैच है। 42 रन 2 विकेट के नुकसान पर है। इस ओवर की कहानी देखें तो थोड़ा इवेंटफुल ओवर है। 11 रन आए हैं और 1 विकेट भी आया है, बीच में छक्का भी आया है, बहुत अच्छी गेंदबाजी भी हुई है। अब जाकर समीकरण देखें, यहां से आने वाली इंपॉर्टेंट 7 गेंदे और 8 रनों की जरूरत है। वाट बघून झाले, वाट लांबायची वेळ आहे, 8 आणि कुणाची लागणार वाट. आणि तुकाराम सर काय वर्णू चापेवाडीच्या या स्पर्धेचा मी अतिशय सुंदर असा थाट. फुलटॉ चेंडू आहे, फुलटॉ चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, प्रयत्न फसलाय आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. सामना रंगलेला आहे, 7 धावांची आवश्यकता आहे. तुकाराम सर आमच्या बरोबर जॉईन होत आहेत. तत्पूर्वी या ठिकाणी सुभाषजी एक गोड सुंदर गाणं घेऊन येत आहेत. इथे या फुलटॉ चेंडूवरती एक चांगला फटका आला असता.
मनापासून हार्दिक स्वागत आहे, सहर्ष स्वागत आहे. स्पर्धेचे शिल्पकार व्यासपीठावरती दाखल होत आहेत आणि एक दर्जेदार स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. और दोनों हमारे अतिरिक्त खिलाड़ी बहुत अस्वस्थ इस वक्त हैं. टेन्शन 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 जे दोन्ही जे आलेत ना प्रतिनिधी या कॉम्बॉक्स मध्ये बघतोय चलबिचल चालू आहे. म्हणजे थोड्या वेळाने कदाचित अजून सामना पुढे गेला नसाच तर बोटाची नखं कुरतरतील की काय, नेल बेटिंग सामना होईल की काय असं वाटतंय. आणि जाणता राजा कटाळेसाठी शेवटचं षटक हाताळण्यासाठी नाव जाणता राजा आहे, पण इकडे जाणकार राजा लागावा लागणार. शेवटच्या षटकासाठी जाणकार राजा इथे शोधावा लागणार आहे. एक असा गोलंदाज आपल्याला चॉईस करावा लागणार आहे या परिस्थितीला त्या पद्धतीने तोंड देईल. जितेश को मौका मिला है, जीत की जरूरत है. इस वक्त गेंदबाजी करने के लिए तैयार मयूर मर्दे, बहुत ही इंपॉर्टेंट खिलाड़ी, 17 पर खेल रहे, 12 गेंदों का सामना करते हुए गणेश ने 1 रन बनाया. एक तरफ मयूर का बल्ला बिल्कुल बोल रहा है, अच्छी पारी अपनी टीम के लिए खेलते हुए. विकेट बहुत इंपॉर्टेंट इस मैच में. अगर विकेट के ऊपर खड़े रहे मयूर मर्दे तो मैच बनाएंगे. अगर विकेट गिरेगा तो एक बार फिर गेंदबाज वापसी का बिगुल बजा सकते हैं. इस ओवर की अगली गेंद जितेश द्वारा. ओ बाउंसर के साथ शुरुआत की है. गति परिवर्तन था, गति ज्यादा नहीं थी. बल्लेबाज एक बार फिर थोड़ा एक्साइट हुए और पहली गेंद पर बल्ले के बीचों बीच नहीं खेल पाए. देखिए क्या क्या हुआ. बहुत अच्छी गेंद थी, थोड़ा अलग करने की सोचते हुए एक बार फिर टप्पा खाने के बाद उछाल और गेंद चली गई थी सर की तरफ. गेंद को स्क्वायरली की तरफ खेलने का प्रयास, लेकिन गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी थी. पहली गेंद पर सिंगल है. तुकाराम सर दूसरी गेंद पर क्या है? बिलकुल बिलकुल. आणि जसा तुम्ही यॉर्करचा उल्लेख केला ना, हे 2 चेंडू आपल्याजवळ असायला हवे, आयदर नोज आयदर टोस. एक तर नाकाजवळनं वेगवान चेंडू काढा किंवा पायावरती खोलवर टप्प्याचा यॉर्कर लेंडा हाताळा, तर या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजाला इथे स्थान राहणार आहे, गोलंदाजी ताकद राहणार आहे. हा सामना जसा पुढे झाला ना, हृदयाची ठोके वाढतात. आवाज बघा इथपर्यंत आलाय, वाढतोय आवाज, वाढतोय प्रेशर वाढतंय, दडपण वाढतंय. कारण आता मात्र 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 धावांची गरज. क्या कमाल का मुकाबला मैदान के अंदर बिल्कुल चलता हुआ पैसा वसूल मैच. मैदान के अंदर चापेबाड़ी चषक 2022 में गेंदबाजी करने के लिए जीते तैयार. स्ट्राइक रेन पर बल्लेबाज गणेश 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं. ओ काफी ऑफ टाइम के बाहर गेंद है. अंपायर हमारी तरफ बढ़ते हुए वाइड बॉल का इशारा कर रहे हैं. तो इसका मतलब है पहली गेंद पर सिंगल है. दूसरी गेंद की अगर बात करें तो तुकाराम से मिस्टर एक्स्ट्रा है. ये मिस्टर एक्स्ट्रा भी खलबली मचा रहे हैं मैदान के अंदर. बिलकुल पोझिशन आहे टाईट आणि त्यामध्ये पडलाय हा वाईड. अजून परिस्थिती नाजूक झालेली आहे, अजून परिस्थिती थोडीशी अवघड बनवते. पुढचा चेंडू खेल खल्लास चेंडू जातो लॉंगांच्या डोक्यावरनं. याला हा एक दिमागदार षटकार. पण दोन्ही टीम्सने काय खेळ केलाय, अप्रतिम खेळ. 50 धावांचं छोटंसं आव्हान होतं, पण काटाळे संघ आपणही चांगला प्रतिकार केला, आपणही चांगला खेळ या सामन्यामध्ये दाखवला. शेवटपर्यंत हार मानली नाहीये, जिद्द होती, झुंज होती आपली. आणि शेवटच्या क्षणी गणेशने जाणलं होतं की इथे अटॅक करणं फार गरजेचं आहे आणि हा विजयी षटकार ठोकवणं. गणेश मात्र इथे परततोय, तंबूच्या दिशेने जातोय, पॅव्हलियनमध्ये विजय करून आपल्या संघाला, आणि विजय होतोय हा धाकटी डहाणूचा संघ. अभिनंदन. आणि हा रंगतदार सामना सुरू असतानाच आपण बघितलं तर रॉकी ते शिल्पकार अर्थात रॉकी उर्फ आपण भूपेश पाटील उर्फ उलटं नाव घेतोय. रॉकी या नावानं आता महाराष्ट्रात बोलबाला आहे, त्यामुळे थोडंसं भूपेश असं नाव नाही घेणार आहे. भूपेश अर्थात पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना विनंती करेन सर आपण व्यासपीठावरती या. त्यानंतर महेंद्र भोईर यांचंही या ठिकाणी आगमन होतं आहे, त्यांनाही विनंती असेल सर आपण व्यासपीठावरती यायचं आहे, कारण रॉकी हा ब्रँड बनलेला आहे. आता इथे आपण बघूया या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये गेम चेंजर खेळाडू कोण आहे. आणि त्याचबरोबर SP या नावाने देखील एक ब्रँड आहे, टायगर या नावाने देखील ब्रँड आहे. आणि आता या सफाळ्याचे 4 ब्रँड इथे रॉकी आहेत. रॉकी सरांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. भूपेश सर मला आता ते सांगणं उचित वाटत नाही,
मला वाटतं रॉकी म्हणलं तेच उचित असेल, कारण रॉकी हा ब्रँड बनलेला आहे, तर SP हा ब्रँड आहे, टायगर हा ब्रँड आहे, महेंद्र या ठिकाणी ब्रँड आहे. तर हे चारही जण क्रिकेटच्या खेळाशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत असे चारही व्यक्तिमत्व व्यासपीठावरती ते सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आणि आता जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे, जिथे दीपेश या आमच्याबरोबर जॉईन होत आहेत. दीपेश, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि पाहूया या मॅचमध्ये गेम चेंजर खेळाडू कोण ठरलाय. या ठिकाणी राहुल पाटील यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. आकाश पाटील यांचं देखील आगमन व्यासपीठावरती झालेलं आहे.